तुम्हाला तो लखन बोले टाकाटाक खटाखट हा माहितीये ना. नमस्कार मित्रांनो, आजचे मोटिवेशन गाणं कमेंट करणार आहे. कारण की मित्रांनो, गाणं कमेंट करणार का तुम्हाला आमच्या वेळेस सारं जास्त राहणार आहे. आमचा आम्ही करतो टाइमपास. तुम्हाला आवडत असेल बघा, नका बघू. लखन बोले टाकाटाक खटाखट. तर त्याला मला एक गोष्ट सांगायची आहे की भाऊ, जे तुम्ही सध्या करतायत ना तर ते थोडं रिस्की काम आहे. म्हणजे जर चुकून जर मधून फाटाळलं तर खूप अवघड होईल. म्हणून तुम्ही अशी एखादी मशीन विकत घ्या घरी. लखन बोले टाकाटाक खटाखट. व्यायामाचा व्यायाम पण होईल आणि रील पण होईल. आजचा मास विचार, पैशाना धरलेला किस्सा कधी बी सुख देतो आणि रिकामा किस्सा कधी बी दुःख देतो. लखन बोले टाकाटाक खटाखट. आणि दुसरं म्हणजे तुमचे जे सुविचार आहेत ना त्याची कोणालाही गरज नाही. म्हणजे ते सुविचार नाही, सुविचार आहेत. काहीच गरज नाही आहे त्याची कोणाला. जर तुम्ही चुकून माझ्या समोर कधी आलात आणि तुम्ही जर लखन बोले टाकाटाक खटाखट असं केलं तर जो पाय माझ्या हातात येईल तो मी धरल, गर फिरवेल नीट ब्रह्मांडाच्या बाहेर. गरजच नाही आहे तुमची कोणाला, काहीच नाही. आणि जर तुम्ही हे जे करतायत ना रीलवर, त्याला जर तुम्ही कला म्हणत असाल तर कला हम शर्मिंदा है तुम्हारे कातिला भी जिंदा है असं म्हणायची वेळ येईल. कला म्हणतात त्याला, कला नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या बॉडीपेक्षा 2 किलोमीटर वरती पाय उचलता ना तेव्हा पडणे आणि पादणे या दोन्ही गोष्टीची रिस्क सोबत असते. ते लखन बोले टाकाटाक खटाखट राहील बाजूला आणि लखन पादे पारापार पुरपुर असंच होईल. कारण तर तुम्ही एडिट करतच नाहीत, त्यामुळे नका माय नका. बरं नाही दिसत ते. आपल्या वयाला शोभल असं करत जावं.